आज आपण नारायण धारप यांच्या कथांवर बोलणार आहोत. धारप म्हणजे मराठी साहित्य विश्वातलं एक असं नाव. जे ऐकल्यावर अनेकांना आजही रात्री दिवे लावून झोपावंसं वाटतं. हो, 60च्या दशकात त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि खरं तर भयरहस्य कथांचा प्रकारच त्यांनी बदलून टाकला. हो, आणि त्यांची खासियत म्हणजे ते फक्त घाबरवत नाहीत. प्रकाशकाच्या मनोगतात एक सुंदर वाक्य आहे की धारप वाचकाला कथानकात गुंतवून ठेवतात आणि त्या वातावरणाचा एक भाग बनवतात. आज आपण हेच बघणार आहोत की ते ही जादू करतात कशी. बरोबर, कारण त्यांच्या कथा म्हणजे फक्त भूतप्रेत नाही का, त्यात मानसशास्त्र आहे, अतिंद्रिय शक्ती आहेत. आणि मानवी मनाचे असे काही गडद कोपरे आहेत जिथे आपण सहजा डोकावून बघायलाही घाबरतो. आपण त्यांच्या भुकेली रात्र या प्रसिद्ध कथासंग्रहातूनच सुरुवात करूया. त्यातली शीर्षक कथा तर अप्रतिम आहे. नक्कीच, कारण तिथेच धारपांच्या लेखणीचा मला वाटतं मूळ गाभा सापडतो. ती कथा आपल्याला त्या जगाची ओळख करून देते जिथे भीती आणि वास्तव यांच्यातली रेषा अगदी पुसट होऊन जाते. चला तर मग या कथेत उतरून पाहूया. कथेचा नायक आहे मदन. तो नुकताच एका मोठ्या आजारपणातून उठला आहे आणि त्याला रात्री अचानक समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येऊ लागतो. आणि विचित्र गोष्ट ही की खरा समुद्र तिथून 80 मैल लांब आहे. आणि हा फक्त आवाज नाहीये. त्याची बायको मोहना त्याला समजवते की अरे, हा तुझ्या आजारपणामुळे होणारा भास आहे. पण मदनसाठी तो अनुभव 100% खरा असतो. अगदी. त्याला उसळणाऱ्या लाटा दिसतात, खारा वारा जाणवतो, हवेत तो उग्र तिखट दर्प. आणि इतकंच नाही तर त्याच्या पायांना चक्क पाण्याचा स्पर्श होतो. हो, तो सांगतोच की पाण्याचे तुषार माझ्या हातांवर येत होते, लाटांचं पाणी माझ्या पायांभोवती खळखळत होतं. ते काही स्वप्न नव्हतं. म्हणजे विचार करा, बंद खोलीत असलेल्या माणसाला समुद्राच्या लाटांचा स्पर्श होतोय. हेच धारपांचं वैशिष्ट्य आहे. ते वाचकालाही संभ्रमात टाकतात की आपण नक्की कोणावर विश्वास ठेवावा, मदनवर की त्याच्या पत्नीवर. बरोबर. आणि इथे त्यांनी निर्माण केलेलं वातावरणच कथेचा खरा नायक आहे. तो समुद्रही साधा नाहीये. तो निळसर प्रकाशाने चमकतोय, त्याचं पाणी नेहमीपेक्षा जास्त खारट आहे. म्हणजे हा एक संपूर्ण संवेदनात्मक, एक सेन्सरी अनुभव आहे. अगदी. धारप तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगत नाहीये, ते तुम्हाला त्या जागी अक्षरशः उभं करतात. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक वस्तू, एक मोठा शंख. आजारीपणात मदन तासनतास तो शंख कानाला लावून बसायचा आणि समुद्राची गर्जना ऐकायचा. मला वाटतं इथूनच सगळे सूत्र हलायला लागतात. अगदी बरोबर. कारण मदन त्या शंखाला काळकुपी म्हणतो, एक टाइम कॅप्स्यूल. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. हो ना. त्याला एक शंका येते की त्या शंखावरच्या वक्राकार रेषांवरून बोटं फिरवल्यामुळेच तर नाही ना, त्याच्या मनात तो अतिप्राचीन सागर उसळून येत आहे. थांबा, म्हणजे तो शंख म्हणजे समुद्राच्या आवाजाचं रेकॉर्डिंग नाही, तर जणू काही त्या समुद्राच्या इतिहासाची एक हार्ड ड्राईव्ह आहे. आणि मदनने नकळतपणे ती फाईल ओपन केली आहे. बरोबर. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. म्हणजे तो वर्तमानातला समुद्र पाहत नाहीये. नाही, तो लाखो वर्षांपूर्वीचा, पृथ्वीच्या जन्मानंतरचा तो नवनिर्मित समुद्र अनुभवतोय. आणि याच आदिम प्राचीन अनुभवात त्याला दूरवरच्या एका टेकडीवर काळ्या कपड्यातली एक रहस्यमय स्त्री दिसते. तिचे केस वाऱ्याने भुरभुरत असतात आणि मग तो तिला भेटण्याचा निश्चय करतो. पण धारपानी कथेत एक समांतर धागाही ठेवला आहे, जो या कथेला अजूनच गुंतागुंतीचं बनवतो. विज्ञानाचा? हो. मदन ज्या टेकडीवर त्या स्त्रीला पाहतो, त्याच टेकडीवर एका जुन्या खाणीत विद्यापीठाचे संशोधक उत्खनन करत असतात. मला नेहमी प्रश्न पडतो की त्यांनी असं का केलं असेल. एका अतिंद्रिय कथेला अशी विज्ञानाची जोड देण्यामागे काय विचार असेल? हाच तर त्यांच्या लेखणीचा सगळ्यात मोठा डाव आहे असं मला वाटतं. ते दोन जगांना एकत्र आणतात. एकीकडे मदनचं भासाचं अतिंद्रिय अनुभवाचं जग आणि दुसरीकडे संशोधकांचं तर्काचं, पुराव्यांवर आधारित विज्ञानाचं जग. बरोबर. एकीकडे मदन त्या रहस्याचा अनुभव घेतोय, तर दुसरीकडे संशोधक त्याच रहस्याचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेत आहेत. यामुळे कथेला एक वेगळीच खोली येते. आणि कथेचा शेवट तर या दोन्ही जगांना एकत्र आणून असा काही धक्का देतो की विचारता सोय नाही. काय होतं? एका रात्री मदन त्या समुद्रातून वाट काढत त्या स्त्रीपर्यंत पोचतो. पण जेव्हा ती वळते तेव्हा त्याला दिसतं की तो एक मानवी सांगाडा आहे, एक कवटी. बापरे. आणि ती आकृती त्याच्यावर झेपावते आणि तोल जाऊन मदन त्या खाणीच्या अंधाऱ्या विवरात कोसळतो. आणि इथे कथा संपत नाही. ती एका वेगळ्याच पातळीवर सुरू होते. हो,
कारण त्यानंतर संशोधकांना त्या खाणीत क्रो मॅग्नॉन मानवाचे सांगाडे सापडतात. हां, हे ठीक आहे, ते हजारो वर्षापूर्वीचे असतात. बरोबर. पण त्याचबरोबर त्यांना एक पुरुष आणि स्त्रीचा सांगाडा अशा भूगर्भीय थरात सापडतो, जो तब्बल 20 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. 20 कोटी वर्ष? हो, 20 कोटी. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे हा काळ नक्की कुठला? हा ट्रायसिक काळ आहे. म्हणजे डायनासोरच्या सुरुवातीच्या काळातला. त्या काळात माणसाचं अस्तित्व शक्य नव्हतं. शक्यच नाही. हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्य आहे. आणि इथे धारपा विज्ञानाच्या पायावरच घाव घालतात. ते वाचकाला एका अशा रहस्यासमोर आणून सोडतात ज्याचं उत्तर विज्ञानाकडेही नाही. म्हणजे मदनने पाहिलेला तो प्राचीन समुद्र आणि ती स्त्री, हे सगळं खरं होतं का? की त्या 20 कोटी वर्षांपूर्वीच्या काळाचीच ती एक आठवण होती, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. ही वास्तवाच्या नियमांनाच आव्हान देणारी कथा आहे. आणि हाच वास्तवाशी खेळ, ही जागेची स्मृती धारपांच्या इतर कथांमध्येही दिसते. भुकेली रात्रमध्ये समुद्र दिसतो, तो भव्य आहे. पण त्यांच्या शाप या कथेत ही भीती एका वेगळ्याच रूपात येते. हो, शापमधली भीती तर आणखी सूक्ष्म आहे. यात चंदूकाका नावाचा एक वृद्ध दुकानदार त्यांच्या दुकानामागच्या एका ओसाड जमिनीच्या म्हणजे बखळीच्या विलक्षण आकर्षणात अडकतात. मला नेहमी हा फरक खूप रंजक वाटतो. भुकेली रात्रमधला समुद्र भव्य आणि दिसणारा आहे, पण शापमधली ती बखळ, ती दिसत नाही, फक्त जाणवते. या दोन जागांमधील भीती निर्माण करण्याच्या पद्धतीत काय फरक आहे असं वाटतं? खूप छान मुद्दा आहे हा. भुकेली रात्रमधली भीती ही दृश्यात्मक आहे, म्हणजे व्हिज्युअल आहे. समुद्र दिसतो, लाटा दिसतात. पण शापमधली भीती ती वातावरणीय आहे, ॲटमॉस्फेरिक. अच्छा. ती बखळ म्हणजे एक रिकामी ओसाड जागा आहे, पण तिचा इतिहास जिवंत आहे. तिथे जमाना नावाच्या स्त्रीला दिलेला शाप जणू हवेत विरघळलेला आहे. कथेचा नायक सांगतो की त्या बखळीकडे पाहताना मन विषण्ण, उदास होतं. जणू काहीतरी मनावर झाकोळ आणत आहे. बरोबर. ही भीती आतून येते. ती जागा तुमच्या मनाचा ताबा घेते. हो, आणि चंदूकाका जेव्हा त्या बखळीत जातात तेव्हा ते वाट चुकतात. ते सांगतात की आत गेल्यावर मन खिन्न, उदास, विफल होऊन जातं. पण बाहेर आलं की क्षणभर चैन पडत नाही, आतून एक ओढ लागते. जणू ती जागा त्यांना परत बोलावतीये. हो. आणि त्या जागेचा त्यांच्यावर होणारा परिणाम बघा. नायक चंदूकाकांचं वर्णन करतो की ते झेपेसाठी टपलेल्या एखाद्या हिंस्र पशुसारखे दिसतात. त्यांचे दात आवळलेले असतात आणि नजरेत ओळख नसते. म्हणजे भुकेली रात्रमधल्या समुद्राप्रमाणेच शापमधली ती ओसाड जमीन ही एका वेगळ्याच शक्तीने भारलेली आहे. अगदी. ती जागा माणसाच्या आत लपलेल्या आदिम हिंस्र भावनांना जागं करते. म्हणजे परत तोच धागा आला. एक बाह्य घटक, मग तो शंख असो किंवा ती बखळ, तो माणसाच्या आतल्या कुठल्या तरी गोष्टीला बाहेर काढतो. पण जर भीती मनातच असेल तर धारपांना या बाह्य वस्तूंची किंवा जागांची गरज का भासते? कारण धारप सांगतात की आपलं मन हे एकटं नाहीये. ते बाहेरच्या जगाशी, इतिहासाशी, जागांच्या स्मृतींशी जोडलेलं आहे. त्या वस्तू किंवा जागा म्हणजे एक प्रकारे अदृश्य व्हायरसने भरलेल्या फाईल्स सारख्या आहेत. आणि आपण त्या उघडल्या की तो व्हायरस आपल्या मनात शिरतो. बरोबर. भीती आतच असते, पण तिला जागं करण्यासाठी बाहेरून एक किल्ली लागते. ती किल्ली म्हणजे या जागा आणि वस्तू. वाह, म्हणजे आपण आत्तापर्यंत एका प्राचीन समुद्राबद्दल बोललो, एका शापित जमिनीबद्दल बोललो, पण काय होईल जर ही जागा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माणसाचं शरीरच असेल? बरोबर. मला वाटतं कवटीतला कैदी ही कथा याच विचाराला हात घालते. अगदी. ती कथा तर या सगळ्या विचारांचा कळस आहे. यात गणपतराव नावाचे एक मरणोन्मुख व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मनात आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, द्वेष, असमाधान आहे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर हा सगळा नकारात्मक साठा एका आत्म्याच्या रूपात त्यांची पत्नी रमाबाईंच्या शरीरावर ताबा मिळवतो. गणपतरावांचा तो संवादच खूप काही सांगून जातो. ते म्हणतात, आपली ही शरीरं म्हणजे हाडामांसाचे पिंजरेच नाहीत का? आत काय डांबून ठेवलं आहे ते कोणास ठाऊक असतं. एकदा ही पिंजऱ्याची दारं खुली झाली की कोणास ठाऊक बाहेर काय येतं ते. आणि तेच घडतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आतला तो दाबलेला, द्वेष करणारा मी त्या पिंजऱ्यातून बाहेर येतो. हो. इथे भीतीचं मूळ हे माणसाच्याच मनात, त्याच्या दाबलेल्या भावनांमध्ये आहे. हे धारप अगदी स्पष्टपणे दाखवतात. मदनच्या मनातील आदिम काळाची ओढ, चंदूकाकांवरील त्या जागेचा ताबा, किंवा गणपतरावांचा दाबलेला संताप, या सगळ्या भावनांनाच धारप अतिंद्रिय रूप देतात.
पण हे थोडं सोपं नाही का? म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टीला दाबलेल्या भावना असं लेबल लावून मोकळं व्हायचं, की यात त्या पलीकडे काही आहे असं तुम्हाला वाटतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं धारप इथे फक्त मानसशास्त्रीय विश्लेषण करत नाहीत, ते त्या पुढे जातात. म्हणजे गणपतरावांच्या बाबतीत तो फक्त दाबलेला राग नाही, तर तो एक स्वतंत्र दुष्ट मी आहे. एक वेगळं अस्तित्वच, जे त्या शरीरात कैद होतं. म्हणजे ते केवळ मन नाही, तर आत्मा किंवा चेतनेच्या पातळीवर बोलत आहेत. अच्छा, त्यांच्या मते आपल्या आत एक नाही तर अनेक मी असू शकतात आणि योग्य संधी मिळाल्यास त्यातला कोणताही मी बाहेर येऊ शकतो. ही कल्पना मानसशास्त्राच्याही पलीकडची आहे, काहीशी आध्यात्मिक किंवा पारलौकिक आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे. नारायण धारप यांच्या कथा केवळ अंगावर काटा आणणाऱ्या घटनांपुरत्या मर्यादित नाहीत. अजिबात नाहीत. त्या मानवी मन, जागांच्या स्मृती आणि भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही. तो कोणत्या ना कोणत्या रूपात परत येतो. या संकल्पनांचा सखोल वेध घेतात. अगदी. त्यांच्या कथा वाचून झाल्यावर कित्येकदा रात्री विचित्र स्वप्न पडतात. कारण त्या केवळ भूताच्या गोष्टी नसतात, त्या आपल्याच मनातल्या, आपल्या इतिहासातल्या भीतीला हात घालतात. ते आपल्याला सांगतात की सर्वात भीतीदायक जागा कदाचित आपलं स्वतःचं मन असू शकतं. आणि या सगळ्या कथा आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जातात. हो, आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी तोच विचार सोडून जाऊया. या कथांमधील जागांवर जुन्या स्मृती आणि शापांचा पगडा आहे. आपण ज्या शहरांमध्ये, ज्या घरांमध्ये राहतो, त्या जागांचाही स्वतःचा एक इतिहास आहे. अनेक विसरलेल्या गोष्टी आणि दाबलेल्या भावनांचे थर त्या जमिनीखाली आहेत. बरोबर. आपला आजचा आधुनिक, तर्कशुद्ध समाजही अशाच इतिहासाच्या थरांवर उभा आहे. जर मदनच्या समुद्राप्रमाणे किंवा चंदूकाकांच्या बखळीप्रमाणे ह्या गोष्टी पुन्हा पृष्ठभागावर येऊ लागल्या, तर काय होईल?